1. कमी बोला, प्रभावी बोला. शब्द जितके कमी असतील तितकी त्यांची किंमत जास्त असेल. 2. आवाजात स्थिरता. खूप जोरात ओरडून बोलू नका किंवा इतक्या हळूही बोलू नका की समोरच्याला ऐकू येणार नाही. 3. स्पष्ट उच्चार. प्रत्येक शब्द स्पष्टपणे बोला जेणेकरून तुमचे म्हणणे एकाच वेळी समजेल. 4. ऐकण्याची सवय लावा. एक उत्तम वक्ता तीच असते जी आधी इतरांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेते. 5. नजर फिरवून बोला. बोलताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून बोला. हे आत्मविश्वासाचे लक्षण आहे. 6. विचार करून उत्तर द्या. बोलण्यापूर्वी 2 सेकंदांचा विराम घ्या आणि मग आपले मत मांडा. 7. नाही म्हणायला शिका. जे काम तुम्हाला करायचे नाही त्याला नम्रपणे नकार द्यायला शिका. 8. विनाकारण सल्ला देऊ नका. जोपर्यंत विचारले जात नाही तोपर्यंत स्वतःचे मत देणे टाळा. 9. समोरच्याचे बोलणे मध्येच तोडू नका. समोरच्या व्यक्तीचे बोलणे पूर्ण होण्याची वाट पहा. 10. मुद्द्यावर बोला. पुरेशी माहिती असल्याशिवाय कोणत्याही विषयावर वाद घालू नका. 11. हास्यपूर्ण सुरुवात. एक छोटे हास्य तुम्हाला मिलनर्स आणि आत्मविश्वासू बनवते. 12. ताठ बसा आणि उभे राहा. झुकून बसल्याने किंवा चालल्याने तुमचा आत्मविश्वास कमी दिसतो. 13. हातांचा योग्य वापर. बोलताना हातांच्या नैसर्गिक हालचालींचा वापर करा. 14. घबराटीवर नियंत्रण. केसांची खेळणे किंवा नखे चावणे हे तुमच्या भीतीचे लक्षण आहे, ते टाळा. 15. नीटनेटका पेहराव. प्रसंगानुसार कपडे निवडा. ते तुमच्या व्यक्तिमत्वाचे पहिले इम्प्रेशन असते. 16. नाव घेऊन बोला. लोकांना स्वतःचे नाव ऐकायला आवडते. संभाषणात त्याचा वापर करा. 17. आभार आणि क्षमा. थँक्यू किंवा सॉरी म्हणायला कधीही संकोच करू नका. 18. वेळेचे पालन. कुठेही उशिरा पोहोचणे तुमची बेजबाबदार प्रतिमा तयार करते. 19. गॉसिप. चुगली टाळा. दुसऱ्यांची निंदा करणाऱ्या स्त्रिया कधीही स्मार्ट नाही मानल्या जातात. 20. खाजगी आयुष्य खाजगीच ठेवा. प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरातील आणि खाजगी गोष्टी सांगू नका. 21. मोबाईलचा योग्य वापर. किसी से बात करते समय बार बार फोन न देखे. कोणाशी बोलताना वारंवार फोन पाहू नका. 22. यजमानांचा आदर करा. कोणाच्या घरी पाहुणे म्हणून गेल्यावर त्यांच्या व्यवस्थेचे कौतुक करा. 23. स्वाभिमान सर्वोपरी. जिथे तुमचा सन्मान होत नाही तिथून शांतपणे निघून जाणे उत्तम. 24. भावनांवर नियंत्रण. रागात ओरडण्यापेक्षा शांत राहून आपली बाजू मांडायला शिका. 25. तुलना करणे थांबवा. तुम्ही जशा आहात तशा श्रेष्ठ आहात. इतरांशी स्वतःची तुलना करू नका. 26. स्वतःची चूक स्वीकारा. तुमच्याकडून चूक झाली असेल तर ती मान्य करणे हाच मोठेपणा आहे. 27. इतरांच्या यशावर आनंदी व्हा. मत्सर केल्याने तुमची प्रतिष्ठा कमी होते. 28. पुस्तके वाचा. ज्ञान ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला कोणत्याही सभेत बोलण्यास पात्र बनवते. 29. अपडेट राहा. देश दुनियेत काय चालले याची माहिती ठेवा. 30. आत्मनिर्भर बना. स्वतःचे छोटे छोटे निर्णय स्वतः घ्यायला सुरुवात करा. 31. मदत मागायला शिका. स्मार्ट स्त्रीला माहीत असते की ती सर्व काही एकटी करू शकत नाही. 32. सकारात्मक विचार. प्रत्येक समस्येत उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. 33. तक्रार कमी करा. वारंवार रडणे किंवा तक्रार करणे तुम्हाला कमकुवत दाखवते. 34. मर्यादा ठरवा. तुमच्याशी कोणत्या मर्यादेपर्यंत थट्टामस्करी चालू शकते हे लोकांना सांगा. 35. कोणाची नक्कल करू नका. स्वतःचा अस्सलपणा जपून ठेवा. 36. संयम ठेवा. प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देणे आवश्यक नाही. 37. शिकण्याची जिद्द. नवीन कौशल्ये किंवा भाषा शिकण्यासाठी नेहमी तयार राहा. 38. कौतुकाचा स्वीकार करा. कोणी कौतुक केले तर थँक्यू म्हणा, ते नाकारू नका. 39. अफवांचा भाग बनू नका. ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नका. 40. स्वतःसाठी वेळ काढा. स्वतःची काळजी घेणे ही तुमची प्राथमिकता असावी. 41. मौनाची शक्ती. कधी कधी काहीही न बोलणे हे सर्वात प्रभावी उत्तर असते. 42. प्रामाणिकपणा. आपल्या शब्दांशी आणि वचनांशी नेहमी प्रामाणिक राहा. मैत्रिणींनो,
हे 42 नियम केवळ ऐकण्यासाठी नाहीत तर स्वतःला घडवण्यासाठी आहेत. यातील कोणता नियम तुमच्या मनाला स्पर्श करून गेला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती तुमच्या मैत्रिणीच्या आयुष्यात बदल घडवू शकते तर तिला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. असेच लाईफ चेंजिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून एकही अपडेट मिस होणार नाही. थँक्यू.